हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. ठीक आहे, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या सब्जेक्ट मध्ये बाळांनो आपण आतापर्यंत 4 ते 5 टाइपचे एक्झाम्पल पाहिलेले. सिम्पल सपोर्टेड बीमचं एसएफडी बीएमडी पाहिलं, कॅन्टिलिव्हर बीमचे एसएफडी बीएमडी चे प्रॉब्लेम्स पाहिले. ठीक आहे, अजूनही लिमिट ऑफ इसेंट्रिसिटीचे प्रॉब्लेम पाहिले, चेंज इलॉंगेशन, चेंज इन लेंथ याचे सुद्धा प्रॉब्लेम पाहिले. आता आपण पाहणार आहोत टाइप 5 चे प्रॉब्लेम्स जे एक्झामला येतात. याला मी म्हणेल बाळांनो प्रॉब्लेम्स ऑन ई, जी अँड के. ई म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, जी म्हणजे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, के म्हणजे बल्क मॉड्युलस. यावरील प्रॉब्लेम सुद्धा खूप जास्त वेळा एक्झामला येतात बाळांनो. तर कुठले फॉर्म्युले या टाइपच्या प्रॉब्लेमला यूज करावे लागतात? तर 2-3 फॉर्म्युले आहेत. E इज इक्वल टू 2G 1 प्लस म्यू हा एक फॉर्म्युला यूज केला जातो बाळांनो. तर पहिला फॉर्म्युला आहे E इज इक्वल टू 2G ब्रॅकेटमध्ये 1 प्लस म्यू हा फॉर्म्युला यूज करावा लागतो. अजून एक फॉर्म्युला यूज करावा लागतो E इज इक्वल टू 3K 1 मायनस 2 म्यू हा एक फॉर्म्युला जास्त करून यूज करावा लागतो बाळांनो आपल्याला या टाइपच्या प्रॉब्लेम मध्ये. जनरली या दोन प्रॉब्लेमवरच या टाइपचे सर्व प्रॉब्लेम सोडवता येतात. ठीक आहे, चला तर मग मुलांनो यावरून आपण प्रॉब्लेम्स पाहूया. ई म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आहे, जी म्हणजे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आहे, के म्हणजे बल्क मॉड्युलस आहे, म्यू म्हणजे पॉश्चन्स रेशो आहे. चला तर मग यावरील आपण काही प्रॉब्लेम्स पाहू जे मोस्ट ऑफ ऑल एक्झामला रिपीट झालेले आहेत, फार जास्त वेळा एक्झामला आलेले आहेत. तर या ठिकाणी माझ्याकडे क्वेश्चन नंबर 1 आहे. क्वेश्चन लिहा. फॉर अ certain material, for a certain material, the modulus of elasticity is 2.8 times its bulk modulus. Calculate Poisson's ratio. Also calculate modulus of elasticity. Also calculate modulus of elasticity and modulus of rigidity. Here is the first problem जो 4 वेळा एक्झामला आलेला आहे, 4 मार्कांसाठी एक्झामला आलेला आहे. खूपच महत्वाचा प्रॉब्लेम आहे, 4 टाइम्स इन एक्झाम. बर, कसं कळेल मला या टाइपचा प्रॉब्लेम आहे? तर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, पॉश्चन्स रेशो हे सर्व शब्द यामध्ये आलेले आहेत. समजून घ्या मग तो ह्या टाइपचा प्रॉब्लेम आहे. चला तर मग प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. मला कळालं की हा EGK चा प्रॉब्लेम आहे, तर मला गिव्हन डाटा लिहावा लागेल. काय दिलंय ते म्हणतात फॉर अ सर्टन मटेरियल, आवाज नको, एका सर्टन मटेरियल करता मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीची व्हॅल्यू म्हणजे E ची व्हॅल्यू ही इक्वल आहे 2.8 टाइम्स म्हणजे 2.8 टाइम्स बल्क मॉड्युलस म्हणजे K ला. E ची व्हॅल्यू ही K च्या 2.8 टाइम्स आहे. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज 2.8 टाइम्स बल्क मॉड्युलस. तर आपल्याला विचारलं काय, एवढीच व्हॅल्यू दिली बरं का बाळांनो. आपल्याला देताना एवढंच दिलंय बाळांनो त्यांनी. आपल्याला विचारलं काय, टू फाइंड, आपल्याला विचारलं पॉश्चन्स रेशो म्यू, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी E आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी G. या व्हॅल्यू विचारल्यात आणि एवढं दिलंय. हिअर इज युअर गिव्हन डाटा अँड प्रॉब्लेम. गिव्हन डाटा आणि प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे, डाऊट असेल तर विचारा. आला हा तिथपर्यंत? मग चला बाळांनो, आता आपण पहिल्यांदा असा प्रॉब्लेम वापरू ज्यामध्ये E आणि K आहे. बघा, तर स्टेप नंबर 1 ला मी फॉर्म्युला वापरतो बाळांनो. E इज इक्वल टू 3K 1 मायनस ट्वाइस ऑफ म्यू हा फॉर्म्युला आहे पहा. बट E ची व्हॅल्यू तर 2.8K,
ईची व्हॅल्यू टाकली 2.8 टाइम्स के, ईची व्हॅल्यू टाकली पहा 2.8 टाइम्स के, हे 3k 1 मायनस ट्वाइस ऑफ म्यू. आता इकडे पण के आणि इकडे पण के, के के गेट कॅन्सल, के के कट झाला बाळांनो. या साईडला 2.8 जसेच्या तसे, 2.8 जसेच्या तसे, 3 मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड इज इक्वल टू 1 मायनस ट्वाइस ऑफ 3 मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड झाला. ओके. आता 2.8 डिवायडेड बाय 3 आहे. 2.8 ला 3 ने डिवाइड कर रे मित्रा, किती येतं मला सांग. टेल मी द आन्सर. 0.933 हाय आलं डिव्हिजन यांचं. ठीक आहे. 1 मायनस ट्वाइस ऑफ म्यू, इकडे लक्ष द्या. आता हा जो मायनस ट्वाइस ऑफ म्यू आहे, हा इकडे मायनस इकडे येऊन काय होईल प्लस, म्हणजे ट्वाइस ऑफ म्यू 1 तासात. हा 0.933 इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन मायनस. काय केलं, हे मायनस होतं इकडे येऊन प्लस, हे प्लस होतं तिकडे जाऊन मायनस 1 तासात. काय डाऊट. आता म्यू इज इक्वल टू यांचं सबट्रॅक्शन कर रे. 1 मायनस 0.933 0.067, 2 इकडे मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड करा. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ पॉश्चन्स रेशिओ. म्यूची व्हॅल्यू काय आली डिवाइडेड बाय 2 करून सांगा. 0.033. दिस इज युअर व्हॅल्यू फॉर म्यू. पॉश्चन्स रेशिओ म्यूची व्हॅल्यू काढली बाय युजिंग दिस फॉर्म्युला. काहीच नाही केलं बाळांनो, मी फक्त ईचा फॉर्म्युला यूज केला. बरं, ईचा फॉर्म्युला यूज केला, ईची व्हॅल्यू 2.8 के पुटअप केली, हे ऍज इट इज. के के गेट कॅन्सल, 3 मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड. या दोघांचं डिव्हिजन 0.933 ऍज इट इज. मायनस 2 म्यू इकडे येऊन प्लस 2 म्यू, हे प्लस होतं तिकडे जाऊन मायनस. सबट्रॅक्शन केलं, एवढं आलं. 2 मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड. आला ना म्यूची व्हॅल्यू. यात काय डाऊट असल्यास तेच विचारा. टू मच सिंपल प्रॉब्लेम आहे. काय डाऊट आहे का यात? समजलं. आता आपल्याला विचारला होता म्यू आपण काढला, आता आपल्याला विचारलाय जी. चला मग फाइंड आउट करू. मग मी स्टेप नंबर 2 वापरतो बरं का बाळांनो, ज्यामध्ये मी मॉड्युलस ऑफ रिजिडिटी काढणार आहे जी. ईचा फॉर्म्युला वापरायचा जीच्या स्वरूपात. पण अगोदर आपण आहे ना ई काढून घेऊ बाळांनो. ई काढला तर बेटर राहील. तुम्ही म्हणले सर ई कसा काढायचा, तर चला मग आपण ई काढूया. इथपर्यंत लिहून घ्या अगोदर. चला बाळांनो लिहूया. बघा इकडे आपल्याला विचारलाय आता ई अपॉन जी चा रेशो. त्यांनी रेशो विचारलाय बरं का बाळांनो. इथं क्वेश्चन बघून घ्या एकदा. ऑल्सो कॅल्क्युलेट मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. रेशो विचारलाय. रेशो विचारला म्हणजे काय विचारलं त्यांनी, ई आणि जी सेपरेट नाही विचारलेला बाळांनो, त्यांनी ई अपॉन जी चा रेशो विचारलाय. काय विचारला, ई आणि ई अपॉन जी चा रेशो विचारलेला आहे. ठीक आहे, चला काढूया. ई चा फॉर्म्युला आहे 2g 1 प्लस म्यू, हा फॉर्म्युला आहे. जी मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड होईल, बरोबर. 2 into 1 प्लस म्यू. म्यूची व्हॅल्यू पुटअप करा. म्यूची व्हॅल्यू आहे बाळांनो 0.033. ही व्हॅल्यू म्यूची कॅल्क्युलेटर टाका, काय येतं, आणि मला ई अपॉन जी चा रेशो सांगा. आपल्याला क्वेश्चन मध्ये ई अपॉन जी चा रेशो विचारलाय, मग मी हे डिव्हिजन केलं आणि रेशो फाइंड आउट केलेला आहे 2.66. मग ई अपॉन जी चा रेशो आला 2.66 बाय युजिंग दिस फॉर्म्युला, आणि या फॉर्म्युल्याच्या मदतीने म्यू आला. इथे हा प्रॉब्लेम संपला. 4 मार्कला येतात असे प्रॉब्लेम. ई जी के चे प्रॉब्लेम्स असतात, लिहून घ्या. आता हा जो प्रॉब्लेम होता हा 3 ते 4 वेळा एक्झामला आला होता 4 मार्क्सला. आता असा एक प्रॉब्लेम सांगतो जो 5 ते 6 वेळा एक्झामला आलेला आहे, आणि तो येतो म्हणजे येतोच, इतका महत्वाचा हा प्रॉब्लेम आहे. तर घ्या बरं. क्वेश्चन नंबर 2, अति महत्वाचा प्रॉब्लेम, VIMP, व्हेरी इंपॉर्टंट प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम असा आहे, डिराइव रिलेशन बिटवीन ई जी
EG अँड के. EG केचं रिलेशन फायनल एक्झामला येतं म्हणजे येतच. तर हा मोस्ट ऑफ ऑल विचारलेला प्रश्न आहे जो आहे EG केचं रिलेशन. तसं खूप इझी बाळांनो सोल्युशन. आपल्याला EG केच्या बाबतीत दोन फॉर्म्युले माहिती फक्त. E इज इक्वल टू 3K 1 मायनस ट्वाइस ऑफ म्यू हा एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आणि E इज इक्वल टू 2G 1 प्लस म्यू हा एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आता हे दोन फॉर्म्युले आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत. ह्या दोन फॉर्म्युल्याच्या मदतीने आपल्याला एक नवीन असा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे ज्यामध्ये EG आणि K तिघं पण एकाच फॉर्म्युल्यात आली पाहिजे. मग माझ्याकडे काय आहे आपला हा फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे हा वाला E इज इक्वल टू 2G1 प्लस म्यू असा फॉर्म्युला आहे. आता हा जो 2G आहे तो इकडे काय आहे मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड. इकडे बघा 2G या बाजूला मल्टिप्लाय होता इकडे येऊन झाला डिवाइड. ठीक आहे. बर म्यू ऍज इट इज E अपॉन 2G ऍज इट इज म्यू तसाच हे पण तसंच प्लस 1 आहे हा इकडे येऊन काय होईल -1. अशा पद्धतीने मला म्यूची व्हॅल्यू मिळालेली आहे. बघून घ्या. काय केलं बाळांनो मी काहीच नाही केलं. 2G मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड आणि 1 इकडे प्लस आहे इकडे येऊन मायनस. म्यूची व्हॅल्यू तयार झालेली बघा. यात काय डाऊट असल्यास विचारा. आता काय करायचं बाळांनो आपण आता हा फॉर्म्युला घ्यायचा E इज इक्वल टू 3K 1 मायनस ट्वाइस ऑफ म्यू. आता या फॉर्म्युल्यात म्यूची ही जी व्हॅल्यू आली ती पुट करू ह्या फॉर्म्युल्यात. पुट व्हॅल्यू ऑफ म्यू. म्यूची जी काही तुम्ही व्हॅल्यू काढली ती या ठिकाणी पुटअप करू. आता बघा बरं का कसं होईल प्रॉब्लेम. E इज इक्वल टू 3K 1 मायनस ट्वाइस ऑफ E इज इक्वल टू 3K 1 मायनस ट्वाइस ऑफ म्यूची व्हॅल्यू काय रे बाळांनो ही E अपॉन 2G मायनस 1. काहीच नाही केलं अख्खा फॉर्म्युला ऍज इट इज लिहिला पण म्यूची व्हॅल्यू ही पुटअप केली पहा. जी इथं पहिल्या इक्वेशन वरून आली होती ना E अपॉन 2G मायनस 1 इथं पुटअप केली. यात काय डाऊट व्हॅल्यू पुटअप केली. आता बघा बरं का इथून पुढे फायनल आन्सर येणार आहे. आता इकडे लक्ष द्या. E is equal to 3K as it is 1 minus as it is 2 as it is. इथं काय डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 क्रॉस मल्टिप्लाय करा E मल्टिप्लाइड बाय 1 E मायनस 2G मल्टिप्लाइड बाय 1 2G. E ने 1 ला मल्टिप्लाय केलं E मायनस 2G ने 1 ला मल्टिप्लाय केलं 2G. 2G इंटू 1 अगेन 2G. इथे फक्त क्रॉस मल्टिप्लाय केलं या भागात. आता या भागात 2 आहे इथं आणि इथं पण 2 आहे. 2 गेट कॅन्सल. E इज इक्वल टू 3K 1 मायनस ब्रॅकेट मध्ये राहिलं E मायनस 2G अपॉन G. 2 कॅन्सल झाल्यावर राहिलं E मायनस 2G अपॉन G. हे G आहे बरं का पूर्ण आहे. कळालं इथपर्यंत. आता मला हा G नकोय. मला हा G नकोय डिनॉमिनेटरला. प्रथम काय करू आपण हे याला काही डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 आहे याला मल्टिप्लाय करू. इकडे लक्ष द्या. आता E इज इक्वल टू 3K ऍज इट इज परत याच्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू G मायनस 1 इंटू E मायनस E मायनस 1 इंटू मायनस 2G मायनस मायनस बिकम प्लस 2G अपॉन G. काय केलं G इंटू 1G आणि 1 इंटू मायनस E 1 इंटू मायनस मायनस प्लस 2G आणि G इंटू 1G. हे कळालं का. याच्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं पहा. आता मला हा G नकोय मग मी काय करेल मल्टिप्लाय बाय G. मी काय करतो दोन्ही बाजूला G ने मल्टिप्लाय करतो. इकडे जर G ने मल्टिप्लाय केलं E ला तर E गुणिले G होईल. 3K जसेच्या तसे. इकडे पहा G प्लस 2G किती होत
G + 2G किती होतात 3G. G + 2G झाले 3G मायनस E जसाच्या तसा. आणि याला जर समजा मी G ने मल्टिप्लाय केलं हा G हा G कट होईल का नाही. G कट होईल त्यामुळं खाली G नाही लिहिला पहा मी. कळालं ना का बरं केलं तसं. आता फायनल आन्सर कडे आलेलो आहे आपण. इकडे पहा EG जसाच्या तसा 3 × 3 हे 3 × 3 3 3 जा 9 K × G KG 3K ने मल्टिप्लाय करा इला मायनस साइन आहे तसं 3K × E 3KE 3K ने इला मल्टिप्लाय केलं 3KE. दिस इज द फॉर्म्युला अँड फायनल आन्सर फॉर EGK. एकाच इक्वेशन मध्ये आले पहा एकाच फॉर्म्युल्यात EGK आले म्हणजे आपलं जे रिलेशन होतं ते फाइंड आउट झालेलं आहे पहा. या ठिकाणी हा पहिला भाग आहे बरं का आपल्या इक्वेशनचा हा पहिला भाग. हा आपल्या इक्वेशनचा दुसरा भाग. ओके सावकाश सॉल्व करा. कुठे काही डाऊट असला तर विचारा लिहून घ्या. सर्वांनी लिहिलं. परत एकदा सांगतो हा फॉर्म्युला वापरला 2G मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड केले 1 + म्यू राहिलं +1 तिकडे जाऊन -1 झाला पहा. म्यूची व्हॅल्यू आली ही. आता म्यूची ही व्हॅल्यू या फॉर्म्युल्याचा जो म्यू आहे त्यामध्ये पुट केली. मग इथं क्रॉस मल्टिप्लाय केलं 2 टू गेट कॅन्सल. मग हे राहिलं E - 2G इथे क्रॉस मल्टिप्लाय केलं हे आलं खाली G नको आता मल्टिप्लाय बाय G इकडे G ने इकडे G ने मल्टिप्लाय केलं हा G कट झाला. G + 2G झालं 3G मायनस E ॲज इट इज 3K ॲज इट इज इकडे G ने मल्टिप्लाय केलं EG 3K ने 3G ला मल्टिप्लाय केलं 3 3 जा 9 KG 3K ने E ला मल्टिप्लाय केलं -3KE आणि हे ॲज इट इज. कळालं का याच्या खाली हे लिहायचंय. काय डाऊट घ्या लिहून एवढं. आता बाळांनो आपण असं पाहू की ह्या टाईपवर पाठीमागचे जे काही एक्झाम झाल्या या टाईपवर त्याचे काही प्रॉब्लेम्स आले का तर ते प्रॉब्लेम पाहू आपण किंवा ते क्वेश्चन पाहू. क्वेश्चन पेपरला असं आलेला आहे बरं का बाळांनो. क्वेश्चन नंबर 3 आहे स्टेट द रिलेशन बिटवीन Young's modulus. State the relation between Young's modulus and bulk modulus. 2 मार्काला प्रश्न आलेला आहे हा 2 मार्कासाठी पाठीमागे एक्झाम झाल्या त्यामध्ये. मला सांगा यंग्स मॉड्युलस म्हणजे कोण रे. यंग्स मॉड्युलस म्हणजे कॅपिटल E. बल्क मॉड्युलस म्हणजे कोण रे. बल्क मॉड्युलस म्हणजे कॅपिटल K. यंग्स मॉड्युलस बल्क मॉड्युलस या दोघांचं रिलेशन दाखवणारा एकच फॉर्म्युला आहे. आठवतो का आत्ताच केला E = 3K 1 - म्यू. रिलेशन दाखवणं म्हणजे एकाच फॉर्म्युल्यात दोन्ही टर्म आल्या पाहिजे. E आला K आला झालं. ज्या ठिकाणी म्यू म्हणजे कोण रे वेअर म्यू = क्वोशन्स रेशो. एवढा फॉर्म्युला लिहायला 2 मार्काला आलेला आहे. एवढा फॉर्म्युला लिहायला 2 मार्काला आलेला आहे भरपूर वेळा. समजलं का रे. E आणि K चं रिलेशन दाखवणारा फॉर्म्युला 2 मार्कांसाठी एक्झामला आलेला आहे भरपूर वेळा. घ्या लिहून मग काय. आता पुढच्या याच्यात मी बघतोय माझ्या क्वेश्चन पेपर मध्ये तर पुढच्या याच्यात आलेले डिराइव्ह द रिलेशन बिटवीन EGK. जस्ट आपण हा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ना आता EGK चं रिलेशन हेच पेपरला 4 ते 5 वेळा आलेले. खूपच महत्वाचं हे रिलेशन आहे. तेव्हा हा प्रश्न नक्कीच समजून उमजून घेऊन घरी करा बरं का. हे लिहून घ्या. आता बाळांनो ह्या टाईपच्या प्रॉब्लेमवर म्हणजे EGK वर अजून एक प्रॉब्लेम मला इथे दिसतोय जो 4 मार्कला एक्झामला आलेला आहे. आपण तो प्रॉब्लेम सोडवून बघूया की हे फॉर्म्युला आपल्याला यूज करता येत आहेत का. मेनली 2च फॉर्म्युले आहेत. हा एक फॉर्म्युला
आणि E इज इक्वल टू 2G ब्रॅकेटमध्ये 1 प्लस म्यू हा एक फॉर्म्युला. त्या दोनच फॉर्म्युलावर हा टाईप आहे. चला घ्या बरं. क्वेश्चन नंबर 4 पेपरला रिपीटेड आहे. क्वेश्चन असा आहे बाळांनो, फॉर अ सर्टन मटेरियल modulus of elasticity is 169 megapascal if Poisson's ratio is 0.32, then find modulus of rigidity and modulus of किंवा or bulk modulus सोल्युशन. हा एक प्रॉब्लेम एक्झामला आलेला आहे, बघूया आपल्याला सोडवता येतो का. म्हणजे तुम्हाला ह्या टाईपचे प्रॉब्लेम घरी सोडवता येतील. एक मटेरियल आहे बाळांनो, बरं मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजे E, यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजे E, तो दिलाय 169 मेगापास्कल. बरं पॉइसन्स रेशो म्हणजे म्यू, तो दिलाय 0.32. ठीक आहे, हा झाला गिवन डाटा. फाइंड मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे G, बल्क मॉड्युलस म्हणजे K. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी बल्क मॉड्युलस म्हणजे K हे विचारलंय. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी दिली आणि पॉइसन्स रेशो दिला, हे दिलंय आणि हे विचारलंय. असे प्रॉब्लेम पण येतात एक्झामला. झालं लिहून बाळांनो. आता मी याला सोडवतो. सगळ्यात प्रथम तर मी ना G फाइंड आउट करतो. G फाइंड आउट करायला ईचा फॉर्म्युला आहे 2G + 1 + म्यू. 2G 1 + म्यू हा फॉर्म्युला आहे. व्हॅल्यू पुट करा. E ची व्हॅल्यू 169, 2G 1 + म्यू ची व्हॅल्यू 0.32. म्यू ची व्हॅल्यू पुटअप केली, E ची व्हॅल्यू पुटअप केली. ओके, 169. इकडे लक्ष द्या रे, आता मला G काढायचंय ना, लक्ष द्या. G ला हा 2 मल्टिप्लाय, इकडे येऊन डिवाइड, हा ब्रॅकेट. G ला मल्टिप्लाय, हा ब्रॅकेट, इकडे येऊन डिवाइड. एवढं केलं की G ची व्हॅल्यू मिळाली. करा बरं कॅल्क्युलेटर एवढं. टेल मी द व्हॅल्यू ऑफ G. G चं युनिट तेच राहील जे E चं आहे, मेगापास्कल. करा बरं एवढं. चला हा प्रॉब्लेम ही स्टेप सॉल्व्ह करा आणि एवढं कॅल्क्युलेटर टाकून आन्सर सांगा. कॅल्क्युलेटर टाकताना एक काळजी घ्यायची, इथं एक ब्रॅकेट करायचा आणि इथं एक ब्रॅकेट करायचा. म्हणजे इथं एक ब्रॅकेट, याला सेपरेट ब्रॅकेट, 2 ब्रॅकेट पूर्ण. मग 169 ला ह्या ब्रॅकेटने डिवाइड करायचं. उत्तर येतं 64.015. हा आला तुमचा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आता काढायचा आहे बल्क मॉड्युलस. मग दुसऱ्या स्टेपला आपण K फाइंड आउट करू. E इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 3K1 - ट्वाइस ऑफ म्यू. इकडे लक्ष द्या, मी काय म्हणतो, E ची व्हॅल्यू 169 आहे, 169. 3K ची व्हॅल्यू ऍज इट इज 1 - ट्वाइस ऑफ म्यू ची व्हॅल्यू काय 0.32. ही झाली बाळांनो म्यू ची व्हॅल्यू, ही झाली बाळांनो E ची व्हॅल्यू. आपल्याला काढायचा आहे K. 169 ऍज इट इज ठेवतो. 3 हा K ला मल्टिप्लाय, इकडे येऊन डिवाइड. हा ब्रॅकेट अख्खा इकडे मल्टिप्लाय केला, तिकडे जाऊन डिवाइड. मी जसे ब्रॅकेट केलं तसं 169 ला या ब्रॅकेटने डिवाइड करा. यू विल गेट व्हॅल्यू ऑफ K इन मेगापास्कल. टेल मी द फायनल आन्सर फॉर K. K चं फायनल आन्सर काय येईल ते मला सांगा.
सिंपल आहे, फक्त के एका बाजूला घ्यायचं आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला बल्क मॉड्युलस भेटतो आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी भेटतो. इकडे बघा, याचा आन्सर आलं किती आलं म्हटलं रे, 156.48 मेगापास्कल. अशा पद्धतीने जर तुम्हाला ई आणि म्यू ची व्हॅल्यू दिली तर जी ची व्हॅल्यू काढायला हा फॉर्म्युला, के ची व्हॅल्यू काढायला हा फॉर्म्युला. सेम असाच प्रॉब्लेम पेपरला येईल असं मला 90% वाटतं, म्हणजे वाटतं. आणि रिलेशन जे ई जी के च ते येणार म्हणजे येणार. अजून तुमच्याकडे काही जी के चे प्रॉब्लेम असतील तर नक्की त्याची प्रॅक्टिस करा. हे मी 2 वर्षांचे जे क्वेश्चन पेपर आहेत पाठीमागचे 2-3 वर्षाचे त्यातून घेतलेले प्रॉब्लेम्स आणि मोस्ट ऑफ ऑल रिपीटेड. ओके, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट टाईपच्या प्रॉब्लेम बरोबर. बाय स्टुडंट्स.